आज आपण शरीराचा आणि मनाचा किती दूरगामी परिणाम आहे ते पाहणार आहोत. नमस्कार, मी डॉक्टर साक्षी पाटसकर. चरकाचार्यांनी गर्भावक्रांती सांगताना असं म्हटलंय की शरीरम सत्वम अनुविधीयते सत्वम च शरीरम. म्हणजेच काय, शरीर हे सत्व म्हणजे मनाला अनुसरण करते आणि मन हे शरीराला अनुसरण करतं. कसं काय, तर 3 प्रकारचे मन सांगितलेले आहेत. राजस, तामस हे 2 दोष सांगितलेत आणि सात्विक हा एक मनाचा गुण सांगितला आहे. का असं? कारण सत्वांशाने जे मन सात्विक म्हणून बनलं जातं त्याला शुद्ध सत्व असं म्हणतात आणि हे शुद्ध सत्व कल्याणांशाने बनलेलं असतं. आणि राजस सत्व असतं ते रोषांशाने बनलेलं असतं. तामस सत्व हे मोहांशाने बनलेलं असतं. तर रोष, मोह हे सगळे दोष वाढवणारे आहेत, त्यामुळे हे मनाचे दोष म्हटले जातात. आणि सत्व हा कल्याणप्रद नेणारा आहे म्हणून त्याला गुण म्हटलं जातं. तर आता याचा आणि शरीराचा गर्भावक्रांतीमध्ये काय संबंध आला? तर ज्यावेळी शरीर बनत असतं तेव्हा ते ज्या योनीमधलं शरीर बनतं त्याप्रमाणे मन त्याला अनुसरण करतं. जसं आता वाघ, सिंह असे जे जनावरं आहेत त्यांचं मन कसं असणार आहे? राजस आणि तामस, ती क्रूरता, ती तामसिकता आल्याशिवाय त्यांना त्यांचं भक्ष्य पकडताच येणार नाही आहे. त्यामुळे अशा योनीमध्ये जेव्हा शरीर जन्माला येतं किंवा अशा योनीमध्ये जेव्हा जन्म होतो तेव्हा अर्थातच जे सत्व आहे ते राजस तामस दोषांचं जास्त करून असतं. आणि या उलट जर सत्वांश खूप अधिक प्रमाणात असेल तर ते देवयोनीमध्ये जन्माला जातात. मग आपल्या मनुष्यांचं काय? तर मनुष्य या 3ही गुणांनी म्हणजे यांच्या सत्व, रजतम यांच्या तरतम भावांनी बनलेला असतो. म्हणूनच आपल्याला काही माणसं खूप सात्विक, खूप शांत, खूप कल्याणप्रद वाटतात आणि त्या उलट काही माणसं खूप चैनी, विलासी अशी असतात, ती राजस येतात. आणि काही माणसं खूप क्रूर वागताना दिसतात, म्हणजे त्यांना हिंसा हे त्यांच्या रक्तात भिनलेलं आहे असं वाटतं. तर हा मनाचा तामस गुण होतो. तर हे सत्व, रज, तम हे शरीरावर अतिशय परिणाम करतात. जसं आत्ता आपण पाहिलं, जन्म घेताना सुद्धा ज्या प्रकारचं शरीर धारण केलं जातं त्याप्रमाणे ते मन पण तिथे अनुसरण करतं. याचा उपयोग आत्ताच्या काळात आपण कसा करतो? जसं आपल्याला समजा काही खूप क्रॉनिक स्ट्रेस असेल, खूप रागिष्ट स्वभाव असेल तर वेगवेगळे आजार होतात. जसं खूप राग एखादा मनुष्य करत असेल तर त्याला बीपीचा त्रास होतो, हायपरटेन्शन. खूप स्ट्रेस, क्रॉनिक स्ट्रेस असेल तर त्याला अजून कॅन्सरसारखे आजार होतात. किंवा खूप सारखी अँझायटी असेल, खूप लोड असेल कामाचा, मानसिक त्रास जास्त असेल तर IBS सारखे आजार होतात. म्हणजेच काय, मनाचे जे काही राजस तामस भाव आहेत ते शरीरावर दुष्परिणाम करतात. आता याच्या उलट शरीराला जर काही त्रास झाला, म्हणजे समजा एखादा ॲक्सिडेंट झाला आणि त्यावेळी कुठे लागलं हाताला किंवा एखादा हात पाय मोडला, तर अर्थातच काय होणार, की व्यंगता आलेली मनावर परिणाम होणार आणि त्यामुळे बऱ्याचदा आपल्याला खूप चिंतेमध्ये लोक पडलेले दिसतात, डिप्रेशनमध्ये जाताना दिसतात. म्हणजे शरीराचा मनावरही परिणाम झाला. तर अशा प्रकारे शरीर आणि मन हे दोघं एकमेकांशी खूप अनुसरण करणारं आहे. शरीरम सत्वम अनुविधीयते सत्वम च शरीरम. म्हणून आपण जेव्हा आरोग्याचा विचार करतो तेव्हा शरीराबरोबर मनालाही तेवढंच महत्त्व दिलं पाहिजे. तर मनाची काळजी कशी घ्यायची, शरीराची काळजी कशी घ्यायची हे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण स्टेप बाय स्टेप पाहणारच आहोत. धन्यवाद.